डिवाइन प्रीमियर लीग पहला सेमीफाइनल का मुकाबला इस प्रतियोगिता के आज के दिन के सबसे आकर्षक मुकाबले में शामिल रहा, जहां 45 रनों का लक्ष्य बीबीसी ने दिया था टीम हंसिका आरोही के लिए, और ऐसी आतिशी पारी नरेंद्र भारती ने खेली है, काबिल तारीफ। मैं चाहता हूं एक बार नरेंद्र जी के लिए तालियां हो जाए, बहुत गजब की पारी। और ऐसी पारियां हमें बार बार देखने मिलती है नहीं, इतनी जबरदस्त बल्लेबाजी, इतने आकर्षक स्ट्रोक, और मैदान के हर एक कोने में उन्होंने स्ट्रोक जड़े। वैसे बीबीएस का सफर इस प्रतियोगिता में भी सराहनीय रहा। बेनिफिट बिजनेस सॉल्यूशन प्राइवेट लिमिटेड की ये टीम एक योद्धाओं की टीम है, साहसी टीम है। भले ही उनका सफर खत्म हुआ है, लेकिन हर एक किरदार हमारे मन में बस चुका है। बीबीएस, वेल डन गाइज। स्क्वायर लेग के क्षेत्र में पहली गेंद पर आक्रामक प्रहार, चौका। गौतम और सचिन की जोड़ी टीम ने साथ ही जिनके सचिन, टीम हार्दिक 11 की यह सलामी जोड़ी, सामना जिसके गेंदबाज अभिषेक से जिनका सामना, आशुतोष से माफी चाहूंगा, रूहानी 11। रूहानी 11 ने अपना हर एक मुकाबला जो है वो बहुत अनोखे अंदाज में जीता है। हमेशा ऐसे लगा कि इनकी मुकाबले पर पकड़ है ही नहीं, लेकिन अचानक से किसी एक किरदार ने और उस किरदार को मिले अन्य खिलाड़ियों के साथ से इन्होंने हमेशा मुकाबले जीते। एक सबसे अनोखी टीम जो पलटवार करना जानती है, रूहानी 11, 4 बिना किसी नुकसान के। फिर एक बार स्क्वायर लेग के क्षेत्र में स्क्वायर लेग के खिलाड़ी के ऊपर से खेल दिया, निर्णय वही, अंजाम वही, इशारा वही, बाउंड्री। हैं चौके से रन संख्या 8 बिना किसी नुकसान के पहले 3 गेंदों में। बल्लेबाज 3 गेंदों का सामना करके गौतम नाबाद 8 पर है। इसी प्रकार से, इसी अंदाज में, इसी जुझारूपन से उन्हें पारी की रचना करनी होगी, नींव रचनी होगी बड़ी रन संख्या की। यह डिलीवरी अच्छी नजर आई थी, गैप में है, कवर पॉइंट की दिशा में 2 खिलाड़ी गेंद का सामना पीछा करते हुए रन बने हैं 2। इन 2 रनों के साथ दोहरे अंक में पहुंचा है संघ हार्दिक 11, 10 बिना किसी नुकसान के।
रन संख्या 2 ओवर के समाप्ति के बाद पहुंच चुकी है 31 पर। इकतीस रन बने हैं। हम क्षमा चाहेंगे कि अब म्यूजिक हम प्ले नहीं कर सकते, क्योंकि जब भी म्यूजिक प्ले कर रहे हैं तब यूट्यूब का जो कनेक्शन है कम पावर के होने के वजह से डिस्कनेक्ट हो रहा है। वैसे डीजे पवन की साथ और उनके पूरे टीम की साथ और सहयोग अतुलनीय रहा है। डीजे पवन, थैंक्स अ लॉट। गेंदबाज मुकुंद, ये अच्छी गेंद, बेहतर गेंद। यहां पर विकेट का भी हुआ है पतन। प्रवीण लौटेंगे पवेलियन और स्कोर बोर्ड पर रन संख्या 31, 31। दो दशमलव एक गेंद मुकुंद है गेंदबाज। स्ट्राइक पर इस बार अंकुर। वाइड का इशारा। अगर 2 मिनट के लिए भी YouTube चैनल MTC से हमारा कनेक्शन हट जाता है तो कश्मीर से लेके कन्याकुमारी तक और मुंबई से लेके आसाम तक सारे व्यूअर्स की कंप्लेंट आने लगती है। ये प्रतियोगिता इतनी दिलकश है। हर समय हम चाहते हैं बस हमारे मोबाइल स्क्रीन से और टीवी के सामने से हम हटे नहीं। और फाइनल के क्षेत्र में खेल दिया है। एक रन मिला है। कुल मिलाकर रन संख्या 33, 3 विकेटों का पतन। तीसरा ओवर ये गतिशील। 33 for 3 in 2.2 ओवर्स। आठ टीमें इस प्रतियोगिता में शामिल थी। लगभग 100 खिलाड़ी प्रतियोगिता में शुमार रहे। हर एक खिलाड़ी हर प्रति संघ के खिलाड़ियों को सम्मानित यहां पर करता है। वाइड का इशारा। हर एक खिलाड़ी को जी कर कर पुकारा जाता है और अंपायर का जो निर्णय है वो आपको स्वीकारना ही होगा। और गेम को, मैच को जो है वो जारी रखना होगा। जितनी आप चर्चा करेंगे उतना ज्यादा समय व्यर्थ हो जाएगा और किसी भी हालात में एक बार जो निर्णय अंपायर्स ने दिया है उसे तो तब्दील नहीं किया जा सकता। और यही वो क्षण होते हैं जो दर्शाते हैं कि कहीं ना कहीं आपको बड़े दिल के साथ क्रिकेट में निर्णय को स्वीकारना होता है। और जब आपको एक अच्छे खेल भावना के साथ मुकाबले खेलने रहते हैं और अंपायर्स के प्रति सम्मान दर्शाना होता है तो आप एक गाना गुनगुना सकते हैं एज अ प्लेयर। जो तुमको हो पसंद वही बात कहेंगे, तुम दिन को अगर रात कहो रात कहेंगे। अंपायर के प्रति आपको ऐसा ही जज्बा रखना है। 34 पर 3। स्ट्राइक पर है गौतम। 9 गेंदों का सामना करके 31 पर आतिशी नाबाद पारी खेली है। मुकुंद की गेंद, राह भटकी हुई गेंद सीधा गोदी में पहुंच चुकी थी। हाँ, अब सेमीफाइनल के मकाम पर ऐसे चांसेस आपको लपकने ही है। व्हाट कैन आई से, ब्रिलियंट एफर्ट आई कैन से। लेकिन अगर कैच होता तो और मजा आ जाता।
कैचेस लपकने होंगे टीम रूहानी 11। क्या ये मैदान के बाहर है? जी हां, देवदास। देवदास अगर है तो सुरक्षित है। एक छोटा सा बच्चा अपनी मां की गोदी में सुरक्षित रहता है और टेनिस की गेंदे देवदास की गोदी में, ये बहुत सुरक्षित है। इनसे मिस्टेक होना लगभग असंभव। लॉन्ग ऑफ या लॉन्ग ऑन के क्षेत्र में तैनात होते हैं, हमेशा सतर्क रहते हैं। और भाई अगर देवदास की पर्सनालिटी आप देखें तो इनके हाथ में पृथ्वी का गोला भी बैठ जाएगा। तो टेनिस की गेंदें क्या चीज है, बहुत बड़े पंजे हैं इनके, और ये गेंद बहुत छोटी इनके पंजों में समा जाती है। 35 पर 4, 35 for 4, 35 for 4। ये स्ट्रोक अच्छा। फिर एक बार देवदास। अगर बैंक ऑफ देवदास होती तो मैं अपना कैश बैंक ऑफ देवदास में ही डिपॉजिट करता, क्योंकि सुरक्षित है, यहां पर कैश भी सुरक्षित रहता। अब तक की रन संख्या इस एक रन के साथ 36। कितनी गेंदें शेष हैं आखिरी ओवर में? मात्र एक। क्या 40 के आसपास पहुंच जाएंगे? स्ट्राइक पर गौतम, अच्छी डिलीवरी ये नजर आती हुई। एक मिला है, दूसरे के लिए भी क्या भागेंगे? नहीं, यहां पर पारी की समाप्ति हो चुकी है। अब पारी के समाप्ति के बाद हार्दिक 11 की रन संख्या टीम रूहानी 11 के खिलाफ हो चुकी है 37-38 रनों का लक्ष्य। 38 इज द टारगेट फॉर टीम रूहानी 11। एक छोटा सा ब्रेक होगा, इस बार म्यूजिक तो नहीं होगी, लेकिन एक छोटा सा पीसफुल ब्रेक। चेक चेक। हेलो 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 हेलो। अडतीस धावसंख्येचा पाठलाग करताना आपल्याला पाहायला मिळेल रोहानी 11ची टीम। दोन्ही बॅटर्स मैदानामध्ये ग्राउंडमध्ये जात असताना पाहायला मिळत आहेत। देवदास कनोजिया, त्याचबरोबर धीरज उपाध्याय।
देवदास आपल्याला स्ट्राईक एंडला पाहायला मिळेल. नॉन स्ट्राईक एंडला धीरज स्वतः आयकॉन ऑफ द टीम आणि कॅप्टन ऑफ द टीम जात आहेत ओपनिंगच्या स्वरूपामध्ये. पहिला ओव्हर घेऊन येत असताना प्रवीण झेंडे हा देखील प्लेयर पुण्यावरून खास आपल्यामध्ये उपस्थित आहे. एक टुर्नामेंट खेळण्यासाठी डिवाइन प्रीमियर लीग सीझन 4 साताऱ्यावरून आपल्यामध्ये उपस्थित आहेत. पहिले चेंडू वाईड यॉर्करचा प्रयत्न, वाईड यॉर्कर बँग ऑन द टार्गेट. 38 धावसंख्येचं चेस करत असताना पहिला चेंडू डॉट. 17 चेंडू 38 आवश्यकता. पॉवर प्लेचं षटक आहे. या ओव्हरमध्ये कॅपिटलाइज करावं लागेल जर धावसंख्येचं चेस करायचं आहे तर. शॉर्ट पिचचं चेंडू, त्याचा खरपूस समाचार फिल्डरच्या सरळ हातामध्ये जाऊन विसावतोय चेंडू. होईल विकेटचं पतन. पहिला चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडूवरती जातोय तो विकेट. रोहानी 11चा कॅप्टन संगनायक सरसेनापती बॅक टू द पवेलियन. अडतीस धावसंख्या चेस करायच्या होत्या. पहिला चेंडू डॉट आल्यानंतर थोडंसं दबाव वाढताना दिसला आणि त्याच दबावाच्या मुळे विकेटचं पतन होताना आपल्याला पाहायला मिळालं दुसऱ्या चेंडूवरती. आता फलंदाजीसाठी येतो मुकुंद पालेकर, एक ऑलराऊंडर प्लेयर आहे. वन डाऊनच्या पोझिशनला येत असताना पारी सांभाळावी लागेल, मॅच घेऊन खेळावं लागेल, मॅच जिंकण्यासाठी मदत करावी लागेल टीमसाठी. अडतीस धावसंख्या चेस करायची आहे. 2 चेंडू झालेले आहेत. अजूनही 16 चेंडूमध्ये 38 धावांची आवश्यकता. लोअर फुल टॉस बॉल, त्याला टर्न करतायत. एक टप्पा घेऊन चेंडू जाईल सीमारेषे बाहेर 4 रनसाठी. टीमचा स्कोर आता मात्र स्कोर कार्डवर ऍड होईल तो 4 आणि 4 धावसंख्येने होईल स्कोर कार्डचा श्री गणेश. तीन चेंडू झालेले आहेत. 4 धावसंख्या आतापर्यंत स्कोर झाल्या. चौथा चेंडू पुन्हा एकदा आणि चेंडू खाली बसला. विकेट किपर बीट, थर्ड मॅन बीट. चेंडू जातोय डीप मध्ये. 2 धावा मिळतील आणि या 2 धावांनी आता मात्र संतुष्ट व्हावं लागेल. विकेट किपरच्या चुकीमुळे या 2 धावा ऍड झाल्या. बाईकच्या स्वरूपात 2 धावा ऍड झाल्या. थँक्यू अंपायर्स. पूर्ण दिवस तुम्ही देखील सहयोग केला आम्हाला. सर शशांक पाटील जी, सर सचिन ठाकूर जी. पुन्हा एकदा 4 रन मिळतील. खूपच चांगली बॅटिंग मुकुंद पालेकर यांची आपल्याला पाहायला मिळतीये. या षटकातील अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. 5 चेंडू 10 धावसंख्या आतापर्यंत झालेले आहेत. अजून ही 13 चेंडू 28 धावसंख्येची आवश्यकता. 38 धावसंख्या चेस करताना आपल्याला पाहायला मिळते रोहानी 11. आणि प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतात 38 सर्कल मध्ये. शेवटचा चेंडू शिल्लक. मुकुंद ऑन स्ट्राइक. ओहो, गुडलँड स्पॉटचा वापर केला. चेंडू सरळ जाईल. विकेट किपरच्या हातामध्ये येतोय तो डॉट बॉल.
पहिल्या ओव्हर एक ओव्हरची समाप्ती झालेली आहे. पहिल्या ओव्हरच्या नंतर टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय 10 या आकड्यावरती. अजून ही 12 चेंडू 28 धावांची आवश्यकता ही मॅच जिंकायची असेल तर. पहिली सेमीफायनलिस्ट आपल्याला सापडलेली आहे ती म्हणजे हंसिका आरोही 11. दुसरी फायनलिस्ट टीम आपल्याला कोण असेल ती या मॅच नंतर पाहायला मिळेल. दोन्हीही मातबगर संघ आपल्याला पाहायला मिळतात मैदानामध्ये. रुहानी 11 वर्सेस हार्दिक 11च्या मध्ये मॅच. आणि आता गोलंदाजी मार्कवर येतोय गौतम पाटील, मॅन फ्रॉम नारंगी, विरार. बारा चेंडू 28 आवश्यकता. धीरज उपाध्याय स्ट्राइक. पहिला चेंडू उचलून खेळण्याचा प्रयत्न डीप मध्ये अनुभवी भाऊ रामगडे त्यांच्या हातामध्ये चेंडू म्हणजे चूक होणार नाहीये. एकच धाव प्राप्त होईल. या एक धावेने टीमचा स्कोर जाऊन पोहोचेल तो 11 या आकड्यावरती. 6 वाजून 10 मिनिटं झालेले आहेत आणि 6 धावावर आपण पाहतोय तो सेमीफायनल नंबर 2 दोन्ही टीमच्या मध्ये होताना. यानंतर अजूनही फायनल व्हायची बाकी आहे. जरा स्पीड अप करा टीम दोन्ही पण मॅचला. ओहो ओव्हरपिच बॉल होता. हॅमर करण्याचा प्रयत्न डीप मध्ये प्लेयर येतोय सिद्धेश तेलगे. त्याच्याकडून चूक होणार नाहीये. थ्रो थोडासा रॅपिड असता तर रनआउटची संधी बनली असती. आणि या 2 रनने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतो 13 या आकड्यावरती. अजून ही 10 चेंडू 25 धावांची आवश्यकता. दहा बॉल 25 ची आवश्यकता. गौतम पाटील समोर स्ट्राइक एंडला मुकुंदा. डीप मध्ये आपण फिल्डर बघतोय. स्क्वेअर लेग डीप मिड विकेट लॉंग ऑन लॉंग ऑफ. आणि पॉइंटला ओहो मागच्या चेंडूवरती स्ट्राइक घेतली होती. सरळ खेळायचा बॉल लेगच्या दिशेने बॅट फिरवली. रॉंग डिसिजन पाहायला मिळाला आणि होतोय तो बोल्ड. चला दोन्ही टीम्स या गोष्टीकडे देखील लक्ष द्या. आपल्याकडे वेळ फार कमी राहिलाय आणि त्यामुळे कदाचित आपल्याला फायनलच्या ओव्हर देखील कमी कराव्या लागतील. वेळ जर कमी उरला तर एकच ओव्हरची फायनल देखील कमिटी खेळू शकते. कमी जास्तीला आपण टॉस वर देखील चॅम्पियन आणि रनर अप ठरू जर तुम्ही टाइम जास्ती वेस्ट केला तर. नाहीतर पुढच्या वर्षी देखील आपण फायनल खेळू शकतो. नऊ चेंडू 25 धावांची आवश्यकता. स्ट्राइक एंडवर येतोय तो रतन. एक आक्रमक बॅट्समन आहे रतन. तोच आता आपल्याला स्ट्राइकवर पाहायला मिळेल. पहिलेच चेंडू फेस करेल गौतम पाटील यांचा. हो 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 घुटना टेक आणि रॉंग जजमेंट पाहायला मिळालं फिल्डरचं आणि त्यामुळे मिळतील 4 धावा. 9 चेंडू 25 हव्या होत्या आणि या चौकारामुळे नक्कीच धावसंख्या हव्यात अजूनही 21. चेंडू शिल्लक 8 चेंडू 21. लेफ्टीला ॲडव्हान्टेज आहे या ग्राउंडवरती आणि तोच ॲडव्हान्टेज घेताना आपल्याला पाहायला मिळाला हा बॅट्समन रतन. गुडघा टेकून चौकार त्याने स्कोर केला. या ओव्हरच्या अजूनही 2 चेंडू शिल्लक. 8 चेंडू 21 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा टॉपेज स्वतः गौतम पाटील खाली म्हणजे चूक होणार नाहीये. गौतम पाटील यांच्या हातातून झेल सुटणं फारच कठीण आणि रतन यांना यावं लागेल गेल्या पावली परत पवेलियन मध्ये.
चला हार्दिक 11 सेलिब्रेशन करायचं नाहीये, लवकरात लवकर फिल्डिंग लावायची आहे. सचिनजी 7 चेंडू 21 धावांची आवश्यकता. सात चेंडू 21 ची आवश्यकता. आशुतोष येतोय आता बॅटिंग साठी. टॅप शॉट मारला बॉक्स स्टाईल आणि डीप मध्ये फिल्डरच्या हातामध्ये बॉल जाईल. मिळेल ती एकच रन. सहा चेंडू 20 रनची आवश्यकता. शेवटची ओव्हर घेऊन येत असताना वैभव सहा चेंडू 20 ची आवश्यकता. स्ट्राइक एंडला आशुतोष याला पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवर येतोय वैभव भोये. आयरोलीवरून हा गोलंदाज. समोर डोंबिवलीचा आशुतोष. पहिला चेंडू गुडलँड स्पॉट वरती आणि विकेटचं होईल पतन. गेल्या पावली नाही तर धीरज उपाध्याय यांना यावं लागेल परत. धीरज याची प्राइज विकेट जाताना आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजे रनआउटच्या स्वरूपात. अजून ही 5 चेंडू शिल्लक. 20 धावांची आवश्यकता. पाच चेंडू 20 ची आवश्यकता. गुडलँड स्पॉट वरती चेंडू सरळ फिल्डरच्या हातामध्ये आणि जशा मिथिलजी गेले होते तसंच परत यावं लागेल. सौरभ गुप्ता न्यू मॅन इन फॉर द बॅटिंग. चार बॉल 20 ची आवश्यकता. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. गौतमजींच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. मिळेल ती केवळ एकच धाव. 3 चेंडू 19 ची आवश्यकता. बरोबर झाले तर सुपर ओव्हर. अंकुर इंगले याच्या हातामध्ये चेंडू. मिळेल ती केवळ एकच धाव. 2 चेंडू 18 धावांची आवश्यकता. चला हंसिका आरोही टीमच्या कॅप्टनने कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. फायनलच्या टॉप पंचांचा निर्णय येतोय, तो 4 धावांचा. शेवटचा चेंडू शिल्लक. 14 धावांची आवश्यकता.
हां, एक चेंडू 14ची आवश्यकता. चला कॉंग्रॅच्युलेशन्स हार्दिक 11 आणि संघनायकाने लवकरात लवकर यायचं आहे कॉमेंट्री बॉक्समध्ये. कॅप्टन ऑफ हार्दिक 11, कॅप्टन ऑफ हार्दिक 11 लवकरात लवकर यायचं आहे कॉमेंट्री बॉक्समध्ये.